नमस्कार, मी डॉक्टर संपदा आणवेकर. मी एक मानसोपचार तज्ज्ञ आहे. सोलापूर येथे चौपाडमध्ये मी प्रॅक्टिस करते. आज वर्ल्ड सिझोफ्रेनिया डे निमित्त TV महाराष्ट्र न्यूज चॅनलशी मी संवाद साधते. आजचा दिवस 24 मे जगभरात वर्ल्ड सिझोफ्रेनिया डे म्हणून साजरा केला जातो. सिझोफ्रेनिया एक गंभीर मानसिक आजार आहे. बऱ्याच लोकांना म्हणजे इवन डॉक्टर्समध्ये सुद्धा ह्या आजाराची माहिती कमीच आहे. काही मानसिक आजाराचे लक्षण आले तर एकतरी रुग्णसुद्धा ह्या गोष्टी ॲक्सेप्ट करत नाहीत. त्यांच्या अवतीभोवती जे माणसं असतात त्यांचे नातेवाईकसुद्धा ह्या गोष्टी ॲक्सेप्ट करत नाहीत आणि त्यामुळे बरेच ठिकाणी ते फिरतात पण डॉक्टरांकडे यायला खूप उशीर होतो. म्हणजे ह्या आजाराचे लक्षणं आणि त्याचे काय काय ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत हे थोडक्यात मी तुम्हाला आता सांगते. सिझोफ्रेनियामध्ये बरेच प्रकार आहेत. पॅरानॉइड सिझोफ्रेनिया, कॅटाटोनिक सिझोफ्रेनिया, हेबेफ्रेनिक सिझोफ्रेनिया आणि अनडिफरन्शिएटेड सिझोफ्रेनिया असे बरेच आपण मेडिकल टर्म्समध्ये बोलतो. त्यात सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे काय की संशय वाटणं. कधीकधी लग्नामध्ये सुद्धा नवऱ्याला बायकोवर संशय वाटतं आणि बायकोला नवऱ्यावर विनाकारण संशय वाटतं. म्हणजे सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा संशय हे नेहमी असतं. त्यानंतर संशय वाटणं की घरातली लोक जेवणामध्ये काहीतरी घालून देतात किंवा अवतीभोवती लोक माझ्याचकडे बघतात, माझ्याचबद्दल चर्चा करतात, माझी मस्करी करतात, ऑफिसमधली लोक माझ्याबद्दल बोलतात किंवा माझ्या विरोधात काहीतरी प्लॅनिंग करतात, काही काटकारस्थान करतात. त्यानंतर शेजारचे लोकांचे घरातली बोलणी त्यांना कानात ऐकू येतात. भलेही इतर लोकांना ऐकू येत नाहीत तर पण त्यांच्या कानात काहीतरी असे आवाज घुमतात. त्याला आपण मेडिकल टर्ममध्ये हॅल्युसिनेशन्स म्हणतो. म्हणजे वेगवेगळे आवाज येतात, कोणीतरी त्यांच्याशी बोलतं, संवाद साधतं. ही आवाज इतर लोकांना ऐकू येत नाही, फक्त त्या रुग्णालाच ऐकू येतं आणि कंटिन्युअस तो त्या आवाजांमध्ये गुंतलेला असतो. तो त्याला रिस्पॉन्ड करतो, त्यामुळे हातवारे करतो, बडबड करतो, तोंडातल्या तोंडात पुटपुटतो आणि अशी वेगळी विचित्र लक्षणं दिसून येतात. त्यामुळे पेशंटचं वागणं हे थोडंसं विचित्र आणि विक्षिप्त वाटतं. पण हे असं का करतो, हा जाणून बुजून करतो किंवा नाटक करतो असं बऱ्याच वेळा नातेवाईक आम्हाला येऊन सांगतात. कारण ह्याबद्दल कुणालाच काही माहिती नाही आणि विश्वासही वाटत नाही की असं काहीतरी असू शकतं आपण आजाराच्या स्वरूपात. तर अजून लक्षणं म्हणजे की स्वतःची काळजी न घेणं, अंघोळ न करणं, दाढी न करणं, केस न कट करणं, नखं न कट करणं किंवा असे एकदम स्वतःची अजिबात काळजी न घेत किंवा स्वच्छता नाही ते राखतात स्वतःबद्दल. त्यानंतर चिडचिड करणं, रागाला येणं, घाबरलेले असतात किंवा कुणाशीच बोलत नाही, एकलकोंडे होतात, घरातून बाहेर निघत नाही. अशी बरीच वेगवेगळी लक्षणं ह्या आजारामध्ये असतात. जास्त प्रमाणात ज्या वेळेला आजार होतो त्यावेळेला ते स्वतःला कोंडून घेतात किंवा इतर गंभीर गोष्टींकडे म्हणजे आत्महत्याकडे वळतात किंवा त्यांना स्वतःचा जीव मारावा असं वाटतं आणि असे बरेच त्याचे कॉम्प्लिकेशन्स होतात. कामाला पण जाऊ वाटत नाही किंवा कामात लक्ष लागत नाही किंवा चंचल असतात, फेऱ्या मारतात. त्याच्यामुळे घराच्या लोकांचं नेहमी असं म्हणणं असतं की ही माणसं आळशी आहेत किंवा जाणून बुजून करतात किंवा नाटक करतात. पण खरं तर असं नाही आहे. ह्या आजारामध्ये बऱ्याच वेळेला ह्याचं मुख्य कारण म्हणजे की मेंदूमधले काही रासायनिक बदलाव झाल्यामुळे, जसे डोपामिन आहे, सेरोटोनिन आहे, तर डोपामिन एक्सेसमुळे हा आजाराचे हे असे लक्षणं सुरू होतात. तर ह्याचे कारण म्हणजे काय की बऱ्याच वेळेला हा अनुवंशिक असतं. ह्याचं कारण बऱ्याच वेळेला घरी नातेवाईकांमध्ये काका काकू किंवा मावशीमध्ये हे बघितलं जातं. आणि त्यानंतर दुसरं कारण आहे की अचानक पण अनुवंशिक नसताना पण अचानक ह्या आजाराची सुरुवात होऊ शकते. शक्यतो 10वी-12वीच्या मुलांमध्ये म्हणजे त्या वयात हे आजाराचे लक्षणं सुरू होतात. असे अनेक कारण ह्या आजाराची सुरुवात होण्याचे आहेत. मेंटल स्ट्रेसमुळे सुद्धा हे आजाराची सुरुवात होऊ शकते. आता आपण बोलूयात की ओळखायचं कसं की जेव्हा
एक आपल्या घरातले व्यक्ती किंवा ओळखीचे व्यक्ती थोडंसं वेगळं आणि विक्षिप्त वागत आहे, चिडचिड करत आहे किंवा लोकांशी बोलत नाही, त्याच्या वागण्यामध्ये अचानकपणे बदल आला आहे, कामावर जात नाही, झोपत नाही, रात्रभर बडबड करतो किंवा स्वतःशी बोलतो किंवा इतर अशी लक्षणं जसे मी आधी सांगितलेले आहेत की संशय घेतात, चिडचिड करतात, कामावर जाऊ वाटत नाही, असे ज्या वेळेला लक्षणं येतात त्यावेळेला आपण नक्कीच एक मानसोपचार तज्ज्ञांचं आपण ओपिनियन घ्यायला पाहिजे. तर नेक्स्ट म्हणजे आपण ह्याच्यावर ट्रीटमेंट ऑप्शन्स काय काय आहेत. ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत 3 नमुन्याचे. एक आहे गोळ्या, सेकंड आहे इंजेक्शन आणि थर्ड आहे शॉक ट्रीटमेंट. गोळ्या जे आपण देतो ते मेंदूपर्यंत जातात आणि जे रासायनिक बदल घडलेला आहे त्याच्यावर ते काम करतात आणि त्यानंतर लक्षणे आपोआप सगळे नॉर्मलाइज होतात, म्हणजे कमी होतात आणि एकदम नॉर्मल लाईफ तो रुग्ण जगू शकतो. पण गोळ्या हे जास्त काळासाठी घ्यावे लागतात, मे बी वर्षभर, 2 वर्ष किंवा 3 वर्ष किंवा काही पेशंट्समध्ये ते कायमस्वरूपी घ्यावे लागतात. पण ह्या गोळ्या झोपेचे गोळ्या किंवा काही नुकसानदायक किंवा ह्या गोळ्यांनी किडनी लिव्हर खराब होते किंवा रुग्ण एकदम मंदसुंद होतो अशातले नाही आहेत. सुरुवातीला झोपेचे गोळ्या काही दिवसासाठी आपल्याला द्यावं लागतं, पण गोळ्यांनी चांगला फरक पडतो आणि गोळ्या घेतल्याने बरेच प्रॉब्लेम्स कमी होतात आणि नॉर्मल लाईफ तो रुग्ण जगू शकतो. त्यानंतर आहे इंजेक्शनचं ट्रीटमेंट. बऱ्याच वेळेला ह्या रुग्णांचा असा प्रॉब्लेम असतो की त्यांना ते आजार स्वीकारच नसतं, म्हणजे मला काहीतरी झालं आहे किंवा मी मनोरुग्ण आहे हे ते ॲक्सेप्टच करत नसतात, त्यामुळे ते गोळ्या घ्यायला पण नकार देतात. तर अशा पेशंटसाठी आपल्याकडे इंजेक्शनचा इलाज आहे, जे महिन्यातून एकदा इंजेक्शन घेतलं की त्याचा असर महिनाभर असतो आणि नातेवाईकांसाठी सुद्धा ते सोपं आहे की नाहीतर पेशंट रागाला जातात, चिडचिड करतात, त्या रोज गोळ्या घ्यायला नको म्हणतात, म्हणून इंजेक्शन हा दुसरा उपाय आहे. तिसरं म्हणजे शॉक ट्रीटमेंट. शॉक ट्रीटमेंटसुद्धा अगदी छान आणि चांगलं ट्रीटमेंट ऑप्शन उपलब्ध आहे. ह्याच्यामध्ये जसे पिक्चरमध्ये दाखवलं जातं किंवा जुन्या काळात जसं दाखवलं तसं काहीच नाही आहे. ही अगदी चांगली आणि सेफ मेथड आहे, जिथे पेशंटला पूर्णपणे भूल दिलं जातं आणि किमान अर्धा मिनिट किंवा 10 सेकंदाचं आपण शॉक देतो. त्यानंतर एक 3 ते 4 शॉक आपण एक दिवस आड एक देतो आणि हे एकदम 2 ते 3 तासाची प्रोसिजर आहे. पेशंटच्या मेंदूला किंवा पेशंटच्या पुढच्या भविष्याला किंवा त्याच्या प्रकृतीला काहीही नुकसान ह्या शॉक ट्रीटमेंटमुळे होत नाही किंवा पेशंट एकदम मंद होतो, सुंद होतो असंही काही ह्या शॉक ट्रीटमेंटमुळे होत नाही. हे सगळे गैरसमज आहेत. त्यामुळे तुमच्या कुठल्याही पेशंटला जर असे लक्षणं दिसून आले तर तुम्ही नक्की मानसोपचार तज्ज्ञांचा ओपिनियन घ्या, न की घाबरून गोळ्या द्यायला नको किंवा शॉक ट्रीटमेंट द्यायला नको असा आधीच नकार मांडू नका. नातेवाईकांनी ह्याबद्दल काय करायचं म्हणजे की एकतरी समजून घ्यायचं की हा आजार आहे आणि हा आजारी असल्यामुळे हा रुग्ण असं वागतो, बोलतो, त्याला सांभाळून घेतलं पाहिजे, म्हणजे की त्याला वारंवार ट्रीटमेंटला घेऊन आलं पाहिजे. जसं मी म्हटलं की रुग्णाची तयारी नसते गोळी घेण्याची, तर नातेवाईकांनी कुणीतरी एकट्याने त्या रुग्णाची जबाबदारी घेतली पाहिजे. डॉक्टरांना सतत जाऊन भेटलं पाहिजे. जर पेशंट यायला डॉक्टरांकडे तयार नसेल तरीसुद्धा नातेवाईकांनी जाऊन भेटलं पाहिजे, औषध गोळ्यांचा उपचार केला पाहिजे आणि रेग्युलर ट्रीटमेंट ठेवली तर नातेवाईकसुद्धा सुखी समाधानी राहू शकतात आणि रुग्णसुद्धा एक नॉर्मल आयुष्य जगू शकतो. तर एवढं सांगून मी एवढं सांगते की आजच्या ह्या वर्ल्ड सिझोफ्रेनिया दिवस निमित्त ही जनजागृती करणं गरजेचं आहे. तुमच्या अवतीभोवती जर कोणी असेल तर नक्की त्यांना ट्रीटमेंटसाठी प्रोत्साहित करा. बऱ्याच वेळेला पेशंटची ट्रीटमेंटमध्ये आपण जसं म्हटलं की पेशंट नॉर्मल आयुष्य जगू शकतो, तर गोळ्या रेग्युलरली घेतल्या, ट्रीटमेंट रेग्युलरली घेतली, प्लस सपोर्टिव्ह काउन्सिलिंग ज्या सेंटरमध्ये ते ट्रीटमेंट घेतात तिकडे थोडंफार त्यांचे जे डे टू डे प्रॉब्लेम्स आहेत किंवा इतर जे प्रॉब्लेम्स आहेत की त्यांना बाहेर जाऊ वाटत नाही, कुणाशी भेटू वाटत नाही, तर त्या संदर्भात बऱ्याच वेळेला काउन्सिलिंगसुद्धा आपण करतो. त्यांचे जे दैनंदिन प्रॉब्लेम्स आपण सोडवायचे किंवा त्यांना समजून सांगायचे प्रयत्न करतो, तेच एक प्रकारचं सपोर्टिव्ह काउन्सिलिंग असतं. आणि त्यांना रिहॅबिलिटेशन जे आपण म्हणतो, म्हणजे की रोजच्या लाईफमध्ये त्यांनी त्यांचे जगण्यासाठी
किंवा डे टू डे ॲक्टिव्हिटीज त्यांनी स्वतःहून करायचे, घरातल्या लोकांची मदत करायची आणि कामावर जाणे, काहीतरी म्हणजे त्यांच्या बुद्धीनुसार त्यांच्या कॅपॅसिटी अनुसार त्या व्यक्तींनी कामावर जाणं रेग्युलरली ह्याकडे आपण प्रयत्न करतो. तर हे पूर्ण ट्रीटमेंट आणि रिहॅबिलिटेशननी पेशंटचं आणि त्यांच्या अवतीभोवती जे नातेवाईक आहेत त्यांचं आयुष्य जगणं सोपं होऊन जातं. तर ह्या आजारासंदर्भात किंवा इतर कुठल्याही मानसिक आजारांसंदर्भात जर काही माहिती हवं असेल किंवा काही ओपिनियन घ्यायचं असेल किंवा भेटायचं असेल तर मी डॉक्टर संपदा आणवेकर्स न्यूरो सायकॅट्री क्लिनिकमध्ये उपलब्ध असते. चौपाड येथे, सोलापूरमध्ये चौपाड येथे माझं क्लिनिक आहे आणि माझं अपॉइंटमेंटचा नंबर आहे 7660686334. तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन येऊ शकता. थँक्यू.